कुत्र्या माणसाचे ते होणे नाही. का होणे नाही सगळं बरं? अनुसरले म्हणून. आणि कवच होणार नाहीत का? नाही, कवच नाही होणार. कधीच नाही होणार. काहून नाही होणार सांग? अनुसरल्यावर तो माणूस कुठं जातो? कुठं जातो? मेल्यावर संबंधाला जातो का नाही ताई? नाही जर आचरण झालं तर निदान अवघड्यात तरी जाईल. नाही अवघड्याचा विषयच नाही घ्यायचा. पुन संबंधालाच जातो तो. म्हणजे अनुसरल्याचं म्हणायचं आपण. मग तो कुठे जातो? धर्म पण सिद्ध जायला पाहिजे मला. नाही तो प्रमादी झाल्यावर जातो ते. तो प्रमादीची गोष्ट आहे. जो प्रमादी नाही झाला तर जातो कुठं? तिथं अनुसरली अशी म्हणते ताई. इथं काय म्हणाले? अनुसरली अशी देवत्व. आता तुम्ही ते प्रमादे नाही. ते इथं काय म्हणाले? अनुसरला माणूस मेल्यावर कुठं जातो? जातो. मग त्याच्यानंतर त्याचा जन्म होतो का? मग त्याला देवत्व होईल का? अनुसरला म्हणजे तो ना येत आधी नव्हे जे इथून म्हणितले ते की ते झाडातळी जाऊन बसला. तोच ना. आणि त्यानं झाडातळी जाऊन त्याला स्मरण केलं आणि मेला. तो अनुसर ताई ते लय अवघड आहे हो. मी त्याचा विचार लय केलाय. त्याच्यात काय भानगडे? विधी पाळायचे, निषेध टाळायचे आणि दोष चुकवायचे. विधी कोणचे आहेत ना? नित्य विधी दैनिक विधी ते पाळू आम्ही हो. पण निषेध काय कोणते ताई? अनिष्ट, अनिती, हिंसा आणि अहिंसा. आता हे तीन निषेध सोपे येतं. पण अनिष्ट नावाचा जो निषेध आहे तो फार अवघड आहे. अनिष्ट म्हणजे भिक्षा भोजनाव्यतिरिक्त काजी भाजीचं सेवन करायचं नाही. त्याच्यासाठी देवानं इसाळूवाचा दृष्टांत दिलेला आहे. इसाळूवाचा दृष्टांत माहिती का? इसाळूवाचा दृष्टांत दिलेला आहे. की त्या बाईला ते नवरा म्हणतो की बाहेर येऊ नको. रेष काढून ठेवतो. रेख काढून ठेवतो. त्याच्या बाहेर येऊ नको. पण मग तसं देव आपल्याला काय म्हणतात? काजी भाजीचं सेवन करू नको. आणि केलं तर मग काय होईल? प्रमादी अवशी तुला परमेश्वर होणार नाही. इतकं आवडते. मग जे तुम्हाला भिक्षाला येईल तेच खाचं. इतका कोण कट्टर आहे हो माणूस? नाही ना कट्टर. इतकं कट्टरता पाळली ताई तर तो नाही का 12 वेस जे आहेत ना त्याच्या ठिकाणी त्याला ज्याला भजन घडलं त्याच माणसाला होऊ शकते. आमच्यासारख्या ताईला होत नाही, आम्हाला नाही होत. किती बी आम्हाला वाटू द्या. मला दररोज 3 वाजता वाटत आहे मी तू कुठं झोपला रे? तुला देवानं कुठं झोपायला सांगितलं? तू झोपला कुठं? कुठं झोपलो ताई? तळमळ खूप होते. हा तळमळ खूप होते पण तळमळ होऊन बी आमचा पाय तिकडे ओढत नाही. काळ तसा आहे हो ना. आणि आमचा पाय आहे ना कुठं जातो? घराकड. कुठं जातोय? घराकड, गावाकड. आता इथून तुम्ही म्हणले बाबा बस झालं तुमचं घरानं, आम्ही कुठं पडू? घरी ऐक ना इकडंच कुठं वासुरला जाऊ का? मी नाही. पण ताई मी जातो बरं, प्रयत्न करतो. मी जर रुद्रपूरला गेलो तर मी 5 पिंपळाला राहतो. महिन्यात तिथंच राहतो. 5 पिंपळ पाहिलं तुम्ही? ताईनं पाहिलं? हा. तर तिकडं 5 पिंपळाकडे नाही का जाधवच्या बाबांना मंदिर पाहिजे. तिथं कोणी नसतंय. झोपायचं बाहेरच. दिवसा काय करायचं? भिक्षा मागून आणायची, तीच खायची, तिथं झोपायचं. आणि असं करून पाहतो मी. पण तरी मी शेवटी कुठे सोडली काय? अधिक नाही. असंच व्हायला ताई. काय करावं? नाही ना हे जमत नाही. जमत वयाची मर्यादा पण लोटते. वयाचं जाऊ दे हो. देव म्हणले मर्याद. हा ते खरंय पण खरंय म्हणजे कोणाला सांगितलं? मर्याद करावे मर्याद हे सांगितलं देवानं. आणि मग तू घरीच मरू नको तिकडच मर ना. काही मी त्या याला गेलो होतो कणकेश्वर. माहितीये का तुला? हो माहितीये का? कणकेश्वरला गेलो मी. फुल उन्हाळा लागला आणि तिथून मग मला माझी तब्येत अशी बिघडली. माझं आम सगळं काळ जर काय झालं काय बाई. आणि मग तिथून 2-2 किलोमीटर गाव नाही. मला काही भिक्षाला जाऊ वाटणं गेलं. आणि तिथं कोणी काही गेलं. मग मी तिथं बऱ्याच दिवस उपाशी गेलो.
पण एक दिवशी नाशिकची गाडी आहे नाशिकची, आणि त्या नाशिकच्या लोकांना पाहिली माझी अवस्था, ते म्हणजे अरे तुमची मरताल बाबा इथं. मग मी म्हटलं मरू द्या मग. नाही नाही मरू नका तुम्ही, तुम्हाला देवानंच आम्हाला पाठवलं तुम्हाला. मग ते लोक मला याला घेऊन गेले आंबाळीला, आणि आंबाळीहून मला जिंतूरला नेऊन सोडले. प्रयत्न आहे ना पण बाबा हा? तुमचे प्रयत्न तर आहे नाही पण ना. बरं झालं मी मेलो असतो ताई तिथं तर. प्रयत्न करताना नाही पण थोडं तिथंच थोडं मेलो कुठं असतो काय तर महिना त्या 15 दिवस. नाशिक वाहिलेलं काय गरज होती का? हो ना? तुम्हाला आमच्याकडे आल्यात हो ना ताई? काही गरज होती का द्यायला? बळच उचलून टाकलं मला ते इथं. हो ना? आणि मग आम्ही आंबाड्याने गेलो, त्याने दूध आणलं, मला दूध पाजलं हळद टाकून. मग मला बरं वाटलं बस. त्या लोकांना विचारायचं चांगलं होईल हो, कोण होती काय माहिती. मग आम्ही जिंतूरला मुलगा ते राहते त्यांची, मला तिथं नेऊन सोडलं. मग माझा उपचार केला. तर ताई बरं का, अनुसरली अशी देवतो म्हणजे काय देवता फळ. देवता फळ. आपण जोडलेली तर तिथं जायचं काम नाही. नाही. पण ताई जो अनुसरलेला नाही ना त्याला देवतो होणारच. म्हणजे त्याला जर लेप जडलेला असेल तर त्याला त्याच्या अंगात ती विद्या होणारच, विद्या होणारच. पण जो अनुसरलेला आहे त्याला विद्या होणार नाही. आता तुम्ही आंबाळीला बघा ना, आमच्या दैविक लोकांच्या अंगात येते हो नाही का, म्हणजे ते अनुसरलेली नाही. गंगापूरला पण आहे ना अशी. हो ना, मग ते अनुसरलेली नाही तर देवत्व, त्याला देवत्व झालं ना, मग तिर्यंचं तो होईलच. मग पुढे देवत्व तिर्यंचं तो होईल नाही. ज्ञानी अशी श्रीमूर्तीवरी साधन प्रतीती. हा, मग याची काय प्रतीती आहे? त्याला ती श्रीमूर्ती फक्त साधन वाटतंय, साधन वाटतंय म्हणूनच त्याला दुःख आहे. बरं, ज्ञानीला दुःख आहे. कशामुळे दुःख आहे? कारण त्याची जी प्रतीती आहे ती खरी नाही. आणि प्रेमी याला दुःख नाही, प्रेमी या सुखी आहे. पण त्याचं सन्निधानी चैत्यात होतो सगळा. मग जसं समजत आहे एखादा आमदार आहे, आणि आमदाराचा आपण त्याचे कार्यकर्ता आहेत किंवा मित्र आहेत पाहुणे, तर आपल्याला एखादी विहीर पाहिजे असेल तर ती विहीर तो पंचायत समितीतला माणूस येतो आणि तुमची सही घेऊन जातो, जर तुम्ही आमदाराचे असताल तर. तसं हे प्रेमियाचं आहे नाही. सगळे त्याचे मळ कर्म तिथं निघून जातात. आपण मग त्याला काही करावं लागत नाही. बहुरुक्ता बहुकामता करावं लागत नाही, त्याला त्रास नाही. पण ज्ञानाला त्रास आहे. कारण ज्ञानाला काय वाटतंय, हा माझी परमेश्वर जो आहे मला ज्यानं काढून आणले ते परमेश्वर नाही वाटतं त्याला, माझं ते साध्य नाही. ते काय माझं साधन आहे. आणि ते कुठवर नेऊन घालणार आहे मला? ते मला मोक्षदाता कैवल्यदाता, मला कैवल्यापर्यंत तो नेऊन घालणारे, मोक्षापर्यंत नेऊन तो घालणारे. कैवल्यदाता मोक्षदाता अशी ज्ञानी अशी प्रतीती. पण त्याला असं वाटत नाही की हेच माझं साध्य आहे. पण खरंच नाही का साध्य ते आहे आहे ना. ना. बरं, मग ज्ञानी याचं बी खरं नाही का हो? मग हे साध्य तर तिथं राहिलं ना म्हणे आपलं, म्हणजे ईश्वर आणि ब्रह्म दोन वरियंप्रती साध्य. ज्ञानी याचं बी काय खोटे, परंतु हाय खोटच आहे. कारण हेच तिथून आलेले खाली बघा. 14 अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे कितीचे, 14व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. तर इतकी कितीवर हे पाहिजे हो, कितीवर एवढी ताबा पाहिजे. तुमचा गाव होईल. तुम्ही मला सोडून गेल्यावर कसं होईल ते? काय नाही सोडणार. ब्रह्मणोही प्रतिष्ठा अमृतस्य वेशस्य शाश्वतस्य धर्मस्य सुख सैद्धांतिकस्य च. मी त्या ब्रह्माची प्रतिष्ठा आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हटले त्याला. ते ब्रह्म मीच आहे खाली आले. म्हणजे ते हे जी मूर्ती आहे ते ब्रह्माची आहे. ताई बरोबर आहे का? तर ताई कितीवर इतका ताबा पाहिजे माणसाचा, इतका. ताई आमच्या इथे ना शंकराचार्य आले होते आमच्या जिंतूरला. मग शंकराचार्य म्हणले की कोणला जर एक अध्याय आला 12 आणि 15 सोडून तर आम्ही 1000 रुपये देऊ. हा, तर जर किती अध्याय आले तरी तितके देऊ. पण लोकांना नाही सांगितले, लोकांना
15-12 सांगितलं. पण मला मग बोलिलं तर मग मला बोलिल्यानंतर मला वाचून दाखवा नाही म्हणले. पण मला म्हणले तुम्ही त्याने प्रश्न विचारले मला अनेक, म्हणजे कर्मयोग श्रेष्ठ का ज्ञान हे श्रेष्ठ, संन्यास श्रेष्ठ, असे बरेच प्रश्न विचारले. पण त्याच्यात एकही चुकलं नाही माझं. ही सर बाबा म्हणे मी प्रश्न विचारत होते, पण नका मी विचारू. म्हणलं तुम्हाला आता विचारतो बाबा, ते वरी नका नका. तुम्ही नका विचारू म्हणे. बरं मग 10-5 मिनिट थांबलं आणि ते म्हणले तुम्ही काय विचारणार होते मला. मी म्हणलं बाबा तुमच्यात नाही का लोक मेला समजा साधू तर तो कसा बी येणार वाढणार असला तर त्याला ब्रह्मीभूत म्हणतात. तुम्ही म्हणतात का नाही ते. आणि आपल्याकडे काय म्हणतात कैवल्य प्राप्ती झाली त्याला. पण तिकडे काय म्हणतात ब्रह्मीभूत. तर ब्रह्मीभूत म्हणजे काय सांगा. ते मला इकडे तिकडे सांगू लागले. मी म्हणलं तसं नका सांगू, गीतेचा आधारानं सांगा. नाही सांगता ते. तर 18व्या अध्याय ते 18व्या अध्याय 3 श्लोक आहेत. 18व्या अध्याय म्हणजे 3 श्लोक आहेत. बुद्ध्या विशुद्धया युक्त. काय म्हणता येईल नंबर किती आहे? नंबर नाही माझ्या ध्यानात. बुद्ध्या विशुद्धया युक्त. धृत्या मानव यज्ञचे शब्दादीन विषय त्यक्त्वा राग देश विदुष्य सापडत नाही. हा 52 नाही. भवानी बघा काय ते बुद्ध्या विशुद्धया युक्त धृत्यात्मानं नियमित शब्दादीन विषय त्यक्त्वा राग देश विदुष्य सेवी लग्वाशी यत्वाकाश मानस ध्यान योग करो नित्यम वैराग्यम समुपाश्रित अहंकारं कलम दर्पम काम क्रोध परिग्रहम विमुच्यते शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. म्हणजे काय अर्थ बघा. विशुद्ध युक्तीने युक्त होऊन धैर्याने विषयांना सोडून आणि अंतःकरणाला नियंत्रित करून शब्द स्पर्श आदींचा राग द्वेषांचा नाश करून एकांत स्थानाचं सेवन करणारा, अल्पाहार घेणारा, शरीर वाचा मन आदींना वश करणारा, वैराग्य प्राप्त निरंतर ध्यान योगात तत्पर, अहंकार बळ गर्व काम क्रोध वस्तूंचा साठा सोडून ममत्व रहित झालेला शांत पुरुष ब्रह्मभावाला योग्य होतो. बघत आहे. बरं तितका जर असलं तर ब्रह्मीभूत होतो. ब्रह्मीभूत कोणी बी होऊ शकते. हो तुम्ही बी होऊ शकता. म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते तुम्हाला. असं काही नाही की तो महानुभावच असावा. नाही, इतके जर गुण त्याच्यात आले तर असं गीता आली पाहिजे. येते का तुम्हाला. मग त्याचा कोर्स घ्यावा लागतं. ते तुम्ही आहे तर आम्हाला घेऊन टाका आमच्याकडे नाही तर तुम्ही तुमचे ग्रुप तयार करा ना. मी इथं कवर राहू नाही राहू शकत नाही ना. ग्रुपवर शिकू शकतो मी तुम्हाला. तुम्ही ग्रुप तयार करा घ्या. आणि गीतेसाठी लय मोठ्या बाया पाहिजे नाही. लय झालं तर 10 बाया पाहिजे. ताईला घ्या पण आपल्या. माझे बी म्हणते बरोबर. माझी म्हणजे नाही ताई मी तुम्हाला काय करणार अगोदर. तुम्हाला अगोदर मी तुम्हाला वाचता येते का नाही बघणार. वाचायला आणि वाचून कुठं चुकत आहे. तुम्ही बरेच वेळेस चुकतात तुम्ही इथं वाचताना. आणि अहो काही तर लोक किती येडेपणा पुराण पुरुषोत्तम योगो नाम म्हणतात. काय म्हणतात. कुठून आणलं पुराण. बघा ना ताई कुठून आणलं पुराण. वा रे वा. हसू येते मला हसू. ते प्राण आहे ना ते प्राणच म्हणतात. प्राण हो प्राण येते. प्राण आपण आहे अपान. म्हणजे अपान येतं आपण. वायू येत ते. किती वायू येत. प्राणापान समायुक्त पच्चाविनम. मी 4 प्रकारचे अन्न पचितो. कोणते 4 प्रकार. पेय चय्य ते 4 प्रकारचे अन्न. तर ते म्हणले मी वैश्वानर होतो. वैश्वानर भूत्वा प्राणीनाम देहमास्थित प्राणापान समायुक्त पच्चाविनम. ताई माझ्या ठिकाणी जर दुसरा भिक्षुक असता तर तो वरिसाला गेला असता. मला रोज पुणे येत नाही तिथून. म्हणजे वरिसा हे जे लोक आहेत ना म्हणजे हिंदी भाषिक साईड राज्य ते माझे याच्यावर गीता वाचतात माझे युट्यूबवर. तर त्यानं बघितलं की बाबा हा चांगला सांगतो गीता.
आणि न पाहता सांगतो तर त्याने मला बरीच तर एखादा माणूस पैशाचा लोभी असतात नाही तिकडे गेला असतो लाखो रुपये भेटतात तिकडं पण आपल्याला काय करायचे पैसे ते पैशाची शिडी करून आपण परमेश्वराकडे जाऊ का नाही ना अहो समजा तुम्ही ही ताईनं आमच्या ही पैशानं फुल खोली भरली मला मधात कोडलं मी राहील का मधात राहील का ताई नाही ना पैसा हा सर्वस्व नाही गरज आहे त्याची पण सर्वस्व नाही आणि आम्हाला तर त्याची गरजच नाही ना तुम्हीच आमचं सगळं करता का नाही दुःख लागलं तरी तुम्हीच नेता काही तुम्हीच करता मग काय करायचं हा तर ताई अनुसरल्याशी काय वाटतं त्याला कळले जाता ज्ञानियाशी प्रतीती असं ज्ञानियाला वाटत आहे किती वय ते 28 अशी ज्ञानियाशी प्रतीती अनुसरून संविधान मग अनुसरून घेतो संविधान करतो संविधान ताई संविधानाचा अर्थ तुम्ही चुकीचा धरतात ते संविधानाचा अर्थ जरा समजून घ्या एक तर परमेश्वराचं संविधान नाही तर दुसरं वचन गुरुचं नाही गुरुचं संविधान कव्हर करायचं जवळ तुमच्या अज्ञान फिटत नाही तो त्याला याचा दृष्टांत काय चालला ताई अग्नीचा दृष्टांत केला तर अग्नीचा संबंध कव्हर करावा जोपर्यंत वाचण्यास न बदलली आणि मग नंतर सोडून द्यावा त्याला तसा ज्ञानियाचा संबंध कव्हर करावा जोपर्यंत अज्ञातच नाही नंतर सोडून द्या पण मग वचन रूप परमेश्वराचा संबंध मात्र कधीही सोडू नये वचन रूप परमेश्वराची आज्ञा आपल्याला पाळायची तर मग काय काही कवनी एकी अनुसरून संधान करी या परियोग तयाशी परमेश्वर सत्ताधार करते कवनी एकी अवसरी सकळ माळाचे परिसार करून परमेश्वर जीवी सत्ता शक्ती संचरती मागवते मळ घालते तर ताई तुम्ही किती मळ घातले 9 ते मळ आपल्या अंगावर असतात तर त्या मळाचं देव परिसार करतात कसं तर नाही का एखादा माणूस समजा पाणी प्यायचं असलं त्या हिरीतलं तर ते हिरवं बाजूला आणि मग पुन्हा ते हिरवं त्याप्रमाणे परमेश्वर काय करतात मळाचं परिसारण करतात आणि मधात आद्यमळ आहे आणि अनाद्य आहे तर त्या अनाद्याला आदिमळाला छिद्र पाडतात आणि मधात केवळ स्वरूप आहे आपलं तर त्या केवळ स्वरूपावर सत्ता ज्ञानाचा संचार करतात आणि सत्ता ज्ञानाचा संचार झाला की काय होते मग सकळ मळाचे परिसार करून परमेश्वर जीवी आपली सत्ता शक्ती संचरती भागवते बळ घालती सत्ता म्हणजे सत्ता ते विधी म्हणजे जे आपल्याला शब्दज्ञानात कळालं होतं म्हणजे शब्दानं ते आता सगळं विदित म्हणजे सगळं दिसतंय आपल्याला सत्ता ज्ञान तेच सत्ता ज्ञानाच अप्रोक्ष ज्ञान सत्ता ज्ञानी ते ज्ञानाचा संचार झाल्यामुळं इतकं होतंय आपल्याला आणि संविधानी शाळतो का मग आता हे ज्ञान याला शाळावं लागते तर म्हणजे 2 प्रकारे एक बहुरूपता आणि बहुरूपता संविधानी असंविधानी सत्ताज्ञानी विकार सृष्टी कर्म सृष्टी आणि विकार सृष्टी म्हणजे काय कर्मसृष्टी म्हणजे काय हे माहितच नव्हतं आधी लोकांना ते होतं काय माहिती आहे कर्मसृष्टी दैवसृष्टी माहितच नव्हतं माझ्या 2 बहिणी तयार नाही का एक शांताबाई आणि एक मथुराबाई वारले पण त्याला पण हे माहित नव्हतं माझ्याकडे याच्या त्या महिना राहायच्या तर त्याला पण याचा काही मेळ नव्हता पण पहिल्यापासून अभ्यास फार चांगल्या पोरी होत्या माझ्या मावस बहिणी होत्या मस्त होत्या तर हे बघा सत्ता ज्ञानी विकार सृष्टी कर्मसृष्टी आणि दैव प्रामाणिक आपल्या मग हे पुन्हा काय होते मग
ब्रह्मादिक म्हणजे सत्य कैलास कुंडीचे लोक देवता त्याला न्यायला येतात. पण हात व्हायची अष्टभैरव पहिली तो जायचा काही आणि मग वरचे 8-9 देवता त्याला वाचा नाही. 8 देवतेला वाचा आहे का? आहे ना? 8 देवता कोणची? 8 देवता अष्टभैरव. विश्व ईश्वरला वाचा आहे का? नाही विश्व कुठे विधी आहे का? देव आहे ना. आणि मायाला वाचा आहे का? तिला वाचा आहे. मग त्या काय करतात? आपला जो आनंद आहे ब्रह्मतुल्य आनंद ते याच्यामध्ये सोडून देतात आपल्या शरीरात. पण ते बी घेत नाही तो माणूस. विद्या विद्या ब्रह्मतुल्य आनंद विज्ञते प्रगती. विद्या पुरुष. विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे परमेश्वर. तिथं लिहून घ्या. विद्या म्हणजे परमेश्वर. अविद्या म्हणजे देवता. पुरुष म्हणजे अप्रोक्ष ज्ञानी. पुरुष म्हणजे या तिघायचा या तिथे विद्या प्रकाशित. म्हणजे या तिचा अभ्यास आपल्याला कशाने होतो? ब्रह्मविद्यानं होतो. इथं विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. खालची विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. मग तो विद्या अधीन होईल. म्हणजे पुन्हा मग तो परमेश्वराच्या अधीन होतो. या पण योग्य होय त्याशी परमेश्वर सामान्य ज्ञान दान करते. सामान्य ज्ञानी विकार सृष्टी वेगळा म्हणजे 72 देवतेचे मळ निघून जातात. आणि दैव सृष्टी काय होतात मग? आणि 70 सामान्य ज्ञान मिळून असेच केली. तेने लावले तेने नाही लावले. त्याला किती लावले होते? 81 कोटी. ते फेडून टाकतो तो. पण आद्यबळ आणि अनाद्य त्याला भेटत नाही. ते त्याचे न भेटे. येत क्रियते तर म्हणून कर्म शब्द कर्म म्हणजे कर्म शब्द बोलते. या परियोग्य होय त्याशी परमेश्वर म्हणजे कर्म निघून गेले मळ निघून गेले योग्य झाला. मग परमेश्वर त्याला विशेष ज्ञान झाला. विशेष ज्ञानी दैव सृष्टी वेगळा म्हणजे त्या देवता ते मळ निघून गेले. आता त्या सगळ्या देवता त्याला पाहू शकत नाही. सगळ्या शक्ती आदिना होती. माया कृपुनी माया कृपा तीर्थ परमेश्वर त्याची सगळी शक्ती दान करते. मग तो सकाळशी आवडता होतो. मग आद्यमळयुक्त म्हणजे आद्यमळ आहेच. अजून चरमदेव म्हणजे ते देह आहेत शेवटचा. आणि कृपास्पदीचे दुःख देवानं त्याला दिलेले आहे. मग परमेश्वर त्याशी त्या कृपास्पदीचे दुःख निघून गेले की मग परमेश्वर त्याला कृपा करतात. मग परमेश्वर आपल्या कृपा शक्ती करून त्याची अनाद्याच्छेद करते. मूळ द्याच्छेद करते. अज्ञान छेद करते. अज्ञान छेद करून अन्यथा त्रुटी होय. आद्यमळ त्रुटी होय. जीवत्व त्रुटी होय. म्हणजे अनाद्य ही खालचं मडक आहे. त्याच्यावर 4 मडके. अज्ञान अन्यथा आद्यमळ आणि मग हे खालचं मडकं फोडून दिलं की वरचे मडके आपण मध्ये कुठे जीवत्व त्रुटी होय. हो जा कोणी राहते इकडे दापूरला ते कल्याणला राहायचे पण मग दापूरला नाही. इथून किती आहे? इथून एक तास. या तळीची लहानीतल्या वरीची पडे उतरडी गडबडी या परिपरिवर्तन याचे मायाला दिसत नाही असं करतात. माया त्याला बघू शकत नाही. आता साध्याची प्राप्ती म्हणजे साध्य प्राप्त झालं की त्याचा देह सगळं इथंच राहते. निवडते परमेश्वर भक्ताशी आपली अनुभूती मग त्याला देतात भक्ताला. आणि भक्ताशी आपलं पे समोर घेतात. आणि ज्ञानियाला ब्रह्मीभूत करतात. ज्ञानियाला पाठीशी घालतात. ज्ञानियाला मोक्ष देतात. ज्ञानियाला पुढी दे भक्त भेदे आणि की ऐसा विकल्प ते करू नये. या परी परमेश्वर धरती असं उदाहरण आहे. केलेलं आहे. पुन्हा करतात. काय